हेमाताई आपले स्वागत करते आणि पुढील सूत्र आपल्या हाती देते, कारण सगळ्यांनाच उत्सुकता आहे आपल्या गोड आवाज आवाज ऐकण्याची. तर माईक आपल्या हातात. धन्यवाद ताई. पहिल्यांदा दत्ताताई तुम्हाला आत्मवंदन. मला स्वतंत्रपणे गायची संधी देण्यासाठी धन्यवाद. आणि आजची सेवा शंकर महाराजांच्या चरणी अर्पण. पहिलं गणपतीचं म्हणते. अजं निर्विकल्पं निराकारमेकं निरानन्दमद्वैतपूर्णं परं निर्गुणं निर्विशेषं निरीहं परब्रह्मरूपं गणेशं भजेम. परब्रह्मरूपं गणेशं भजेम. गुणातीतमानं चिदानन्दरूपं चिदाभासकं सर्वगं ज्ञानगम्यं मुनिध्येयाकाश रूपं परेशं परब्रह्मरूपं गणेशं भजेम. परब्रह्मरूपं गणेशं भजेम. जगत्कारणं कारणं ज्ञानरूपं सुराधिं मुखाधिं गुणेशं गणेशं जगद्व्यापिनं विश्ववन्द्यं सुरेशं परब्रह्मरूपं गणेशं भजेम. परब्रह्मरूपं गणेशं भजेम. परब्रह्मरूपं गणेशं भजेम. किती सुंदर प्रार्थना. तुमचा आवाज इतका गोड आहे की तो हृदयापर्यंत पोचतो. आणि खरंच आम्ही आज भाग्यवान आहोत सगळेजण की आज अष्टमीचा दिवस शंकर महाराजांच्या निमित्तानं आपण सगळे एकत्र आलो आहोत आणि शंकर महाराजांवर ताई गाणार आहेत. खरंच ताई, आपले सूर अगदी काळजाला भिडतात. आपण हा कार्यक्रम असाच सुरू ठेवूया. दत्तगुरूंचं घेते. सगळ्यांना माहिती आहे, रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात. रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात. रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात. त्याचा लागेनांत. स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त. स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त. दिव्य स्वरूपी सडा टाकत होते अंगणात. अल्लख म्हणून भिक्षा मागत आले दारात. दत्त गुरूंचे पाऊल उठले माझ्या अंगणात. दत्त गुरूंचे पाऊल उठले माझ्या अंगणात. त्याचा लागेनांत. स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त. स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त. भगवी झोळी होईच्या डाव्या बगलेत. रुद्राक्षांच्या माळा होत्या त्यांच्या गळ्यात. पुण्या वाटेने गेले माझे गुरुदेव दत्त. पुण्या वाटेने गेले माझे गुरुदेव दत्त. त्याचा लागेनांत. स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त.
स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त. श्वानांची फौज होती त्यांच्या संगत. श्वानांना भाकर टाकत होते भगवंत. बघा बघा ते अत्री नंदन आले भजनात. बघा बघा ते अत्री नंदन आले भजनात. त्याचा लागेना अंत. स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त. स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त. भक्तांचा मेळा होता त्यांच्या संगत. खडावांचा नाद घुमतो माझ्या कानात. गुरुदेव दत्त मंत्र ठेवा ठेवा ध्यानात. गुरुदेव दत्त मंत्र ठेवा ठेवा ध्यानात. त्याचा लागेना अंत. त्याचा लागेना अंत. स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त. स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त. रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात. रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात. त्याचा लागेना अंत. स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त. स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त. स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. अलवार हळूवार असं स्वप्न तुम्ही प्रत्येक इथल्या रसिक श्रोत्याला ऐकवलंय. आणि कसे ते स्वप्नात आले त्यांचं वर्णन अगदी अचूक टिपलेलं आहे आपल्या स्वरांनी. हे हळूवार स्वर आता कुठलं तिसरं गाणं ऐकवतात आहे, तिसरं भजन ऐकवतात आहे, त्याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. चला तर आपण तिसऱ्या भजनाकडे जाऊया आता. स्वामींचं म्हणते आता. शंकर महाराज आणि स्वामी हे म्हणजे अभेद जोडी असं ती गुरु शिष्याची जोडी आहे. पण स्वामींचं जेव्हा नाव घेतो ते शंकर बाबांना पोचतं. शंकर महाराजांचं घेतो तेव्हा स्वामींना पोचतं. ते इतकं ते एकात्म आहेत, ते वेगळे नाहीतच. स्वामी समर्थांचं म्हणते. स्वामी समर्था माझे आई, मजला ठाव द्यावा पायी. ओ स्वामी समर्था माझे आई, मजला ठाव द्यावा पायी. तुझ्या विना आम्हा कोणी नाही. तुझ्या विना आम्हा कोणी नाही. तुझीच कृपा भरून राही. स्वामी समर्था माझे आई, मजला ठाव द्यावा पायी. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थांचा करूया जय जयकार. तिन्ही लोकीचे सुख हे झाले सगुण साकार. स्वामी समर्थांचा करूया जय जयकार. तिन्ही लोकीचे सुख हे झाले सगुण साकार. रूपलोचनी भरुनी राही. रूपलोचनी भरुनी राही. तुझीच कृपा भरुनी राही. स्वामी समर्था माझे आई, मजला ठाव द्यावा पायी.
स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. अजानुबाहु रूपा मधुरी, ब्रह्म सारे भेटते हो. अजानुबाहु रूपा मधुरी, ब्रह्म सारे भेटते हो. केशर गंधी कांती मधुरी, तेज जागते हो. तेज दाटले तुझिया पायी, तेज दाटले तुझिया पायी, तुझीच कृपा हरुणी राई. स्वामी समर्था माझे आई, मजला ठाव द्यावा पायी. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. पामर भक्त आम्ही कशी करू सेवा, पामर भक्त आम्ही कशी करू सेवा. शांती सुखाचा स्वामी मार्ग मालावा. दीपाऊचा समर्थ होई, दीपाऊचा समर्थ होई, तुझीच कृपा भरुनी राही. स्वामी समर्था माझे आई, मजला ठाव द्यावा पायी. ओ स्वामी समर्था माझे आई, मजला ठाव द्यावा पायी. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. शंकर महाराज स्वामींना मालक मालक अशी हाक मारत. हेच स्वामी समर्थ ब्रह्मांड नायक आहेत. या ब्रह्मांड नायकावर जेव्हा आपण गायलात ना ताई, तेव्हा सगळेच भक्तीच्या रसानं भिजून गेलेत. या स्वामी समर्थांना जेव्हा आपण आपले शब्द स्वर आम्ही ऐकत होतो ना, तेव्हा त्यांची प्रतिमा डोळ्यासमोर आली. ते तेज, तो प्रकाश, ते रूप सारं काही, आणि डोळ्यातलं कारुण्य, अंतःकरणातील प्रेम. आई, माऊली जेव्हा तुम्ही त्यांना साथ घालत होत्या, तेव्हा आम्ही त्यांच्या चरणाशी जोडला गेलो होतो. आता पुढचं भजन ऐकूया. खर तर आज आयोजन प्रयोजन अगदी वेळेवरच. हा कार्यक्रमही वेळेवर ठरला आणि आपण सगळेजण आवर्जून इथे आलात भक्तीच्या रसात भिजायला, चिंब टिंब न्हायला. पुढचं भजन ऐकूया. शंकर महाराजांचं, जे शंकर महाराजांना खूप आवडायचं असं ऐकण्यात आलं. त्या त्रिशूळा समती भेदक नजर कुणाची, त्या त्रिशूळा समती भेदक नजर कुणाची. ही दाढी धारी मूर्ती दिव्य तेजाची, ही दाढी धारी मूर्ती
दिव्य तेजाची गुढ घ्या पाशी गुढ घा घेऊन बसले गुढ घ्या पाशी गुढ घा घेऊन बसले रुद्राक्ष मण्यानी शंकर बाबा नटले रुद्राक्ष मण्यानी शंकर बाबा नटले जे असून पांगळे मजेत डोंगर चढले जे असून पांगळे मजेत डोंगर चढले अंजरा बोबडे परी शारदा डोले अंजरा बोबडे परी शारदा डोले कधी भेट घेण्या स्वामी समर्था गेले कधी भेट घेण्या स्वामी समर्था गेले रुद्राक्ष मण्यानी शंकर बाबा नटले रुद्राक्ष मण्यानी शंकर बाबा नटले कधी घेऊन झुरके अन्मद्याचे घोट कधी घेऊन झुरके अन्मद्याचे घोट भक्तांना नेले नीलबिंदुसी थेट भक्तांना नेले नीलबिंदुसी थेट जन्मात कुणाला कळले नाही कुठले जन्मात कुणाला कळले नाही कुठले रुद्राक्ष मण्यानी शंकर बाबा नटले रुद्राक्ष मण्यानी शंकर बाबा नटले भक्तांस रक्षुनी अगणित लीला करुणी भक्तांस रक्षुनी अगणित लीला करुणी पटविली तयाना नाथ पंथीची गहनी पटविली तयाना नाथ पंथीची गहनी निर्वाण प्रसंगी हनुमंता समदिसले निर्वाण प्रसंगी हनुमंता समदिसले रुद्राक्ष मण्यानी शंकर बाबा नटले रुद्राक्ष मण्यानी शंकर बाबा नटले ओम नमः शिवाय असा पुकारा करुणी ओम नमः शिवाय असा पुकारा करुणी यह रंग निराला पहाच डोळे भरुनी यह रंग निराला पहाच डोळे भरुनी मग जन्म मृत्यूचे क्षणात कोडे सुटले मग जन्म मृत्यूचे क्षणात कोडे सुटले रुद्राक्ष मण्यानी शंकर बाबा नटले रुद्राक्ष मण्यानी शंकर बाबा नटले रुद्राक्ष मण्यानी शंकर बाबा नटले जय शंकर स्वरात काय जादू असते, काय ताकद असते.
आज हे भजन ऐकताना आपल्याला जाणवलं शंकर बाबा नटले तर ते कसे. ते साक्षात महादेव आणि मारुतीरायाचं जाताना ती ओळख त्यांनी दिलेली आहे. असंही एका ओवीत आपण घेतलं होतं की महाराज बसताना उजवा पाय समोर करायचे आणि डावा पाय दुमडून घ्यायचे. ते यासाठी की उजवा पाय माझ्या मालकाचा आहे, स्वामी समर्थांचा आहे, आणि डावा पाय माझा आहे. आशीर्वाद द्यायचे तर तो माझ्या गुरूंनी त्यांना द्यावा, यासाठी. खूप सुंदर, अगदी काळजापर्यंत पोचलेलं हे भजन. आणि जसं शंकर महाराजांना आवडतं ना, तसं आपल्या सगळ्यांनाच हे भजन खूप आवडतं. पुढे आणखी काही ऐकूया ताई. आता शंकर महाराजांचं एक असं वर्णन सांगणारं हे आहे, म्हणजे त्यांचा सगळा जीवनपट. ते जन्मल्यापासून पुण्यात त्यांनी समाधी घेतली तिथवरचा याच्यात आता उल्लेख आहे. जरा मोठं गाणं आहे, कारण त्यांचा प्रत्येक जो टप्पा होता, म्हणजे सटाणा तालुक्यात अंतापूर गावी ते जन्माला आले, त्यानंतर हिमालयात गेले, आणि असं जो त्यांचा सगळा प्रवास आहे, जीवन प्रवास, तो ह्या गाण्यातून खूप छान येतो. म्हणजे कीर्ती जगात माझ्या शंकर बाबांची, कीर्ती जगात, कीर्ती जगात माझ्या शंकर बाबांची, कीर्ती जगात. मूर्ती त्यांची सदैव राहते माझ्या मनात, मूर्ती त्यांची सदैव राहते माझ्या मनात. कीर्ती जगात माझ्या शंकर बाबांची, कीर्ती जगात, कीर्ती जगात माझ्या शंकर बाबांची, कीर्ती जगात. या नाशिक जिल्ह्यात सटाणा तालुक्यात, या नाशिक जिल्ह्यात सटाणा तालुक्यात, अंतापूर गावात, दावल मालिक डोंगरात, अंतापूर गावात, दावल मालिक डोंगरात. अष्टमीच्या दिनी प्रकटले वाघांच्या मेळ्यात, अष्टमीच्या दिनी प्रकटले वाघांच्या मेळ्यात. कीर्ती जगात माझ्या शंकर बाबांची, कीर्ती जगात. अंतापूर या गावात बाबा राहती आनंदात, अंतापूर या गावात बाबा राहती आनंदात. बेलाच्या झाडाखाली ते सदैव बसत, स्वामी नामाच्या भजनामध्ये रंगुनी जात, स्वामी नामाच्या भजनामध्ये रंगुनी जात. कीर्ती जगात माझ्या शंकर बाबांची, कीर्ती जगात, कीर्ती जगात माझ्या शंकर बाबांची, कीर्ती जगात. अंतपुराहुनी बाबा गेले हिमालयामध्ये, अंतपुराहुनी बाबा गेले हिमालयामध्ये. योग अभ्यास आणि ध्यान तपसी करीत, योग अभ्यास आणि ध्यान तपसे करीत. सुपड्या बाबा म्हणती त्यांना सात पुड्यात, सुपड्या बाबा म्हणती त्यांना सात पुड्यात. कीर्ती जगात माझ्या शंकर बाबांची, कीर्ती जगात. हे धुनीवाले बाबा आले पंढरपुरात, हे धुनीवाले बाबा आले पंढरपुरात. विठू दर्शन घेऊन जाती अक्कलकोटात, विठू दर्शन घेऊन जाती अक्कलकोटात.
स्वामी गुरूंचे दर्शन घेता आनंद मनात, स्वामी गुरूंचे दर्शन घेता आनंद मनात, कीर्ती जगात माझ्या शंकर बाबांची कीर्ती जगात, जुनी सोलापुरी शुभराय मठामध्ये, जुनी सोलापुरी शुभराय मठामध्ये, अल्लखचा पुकारा जणू काकांना भेटले, अल्लखचा पुकारा जणू काकांना भेटले, जणू काकांना दर्शन दिले दत्त रूपात, जणू काकांना दर्शन दिले दत्त रूपात, कीर्ती जगात माझ्या शंकर बाबांची कीर्ती जगात, वृद्धेश्वराला ते जाती कधी वाडीला राहती, वृद्धेश्वराला ते जाती कधी वाडीला राहती, कधी नाशिक वारी कधी जाती गिरणारी, कधी नाशिक वारी कधी जाती गिरणारी, भवानी आईच्या दर्शनाला तुळजापुरात, भवानी आईच्या दर्शनाला तुळजापुरात, कीर्ती जगात माझ्या शंकर बाबांची कीर्ती जगात, कीर्ती जगात माझ्या शंकर बाबांची कीर्ती जगात, पुण्यनगरीचे भक्त असे बहुभाग्यवंत, पुण्यनगरीचे भक्त असे बहुभाग्यवंत, त्यांचा करुणी उद्धार तेथे राहिले भगवंत, त्यांचा करुणी उद्धार तेथे राहिले भगवंत, धनकवडीत सदैव राहती सद्गुरुनाथ, धनकवडीत सदैव राहती सद्गुरुनाथ, कीर्ती जगात माझ्या शंकर बाबांची कीर्ती जगात, कीर्ती जगात माझ्या शंकर बाबांची कीर्ती जगात, कीर्ती जगात माझ्या शंकर बाबांची कीर्ती जगात. जय शंकर. किती छान भजन आहे. जो जानता है वही मुझे पहचानता है असं म्हणणारे शंकर महाराज एका क्षणात सारं विश्व फिरून यायचे. एकाच वेळेला कितीतरी देशांमध्ये जन्म घ्यायचे. आणि ही जो फेरफटका आहे ना, हा आपण तुळजापूर, गिरनार सगळीकडून करून आलोय. मला दिसते ती उज्ज्वला ताईंची नात, गुरुदादांची लेक ताई सुलभ पण आता गातात आहे. बेटा पुढची आता प्रवास म्हणजे हा जो गाण्याचा प्रवास आहे ना, याच्यात आपण सगळे यात्री आहोत आणि शंकर महाराजांच्या बोटीत बसलेलो आहोत. आता नाविक तुला व्हायचंय, आम्ही सगळे तुझ्या बोटीत बसणार आहोत. मग तुझं ते आवडतं भजन, तू खूप गोड गातेस, सगळ्यांना इच्छा आहे तू तेच गावं. सद्गुरुनाथा योगी राजा भवसागरी तू था, शंकर महाराजा माझी नौका किनाऱ्याला लावा, शंकर महाराजा माझी नौका किनाऱ्याला लावा, हे भगवंता दीन दयाळा शरण मी आलो तुला, शंकर महाराजा माझी नौका किनाऱ्याला लावा, ओंकाराच्या बीज स्वरूपा परब्रह्माच्या सगुण स्वरूपा, ओंकाराच्या बीज स्वरूपा परब्रह्माच्या सगुण स्वरूपा, महामंडळाच्या
परमेश्वरा परमात्मा ईशा शंकर महाराजा माझी नौका किनाऱ्याला लागा त्रिगुणात्मक तू ज्ञानी राया या भक्तांची रक्षिकाला त्रिगुणात्मक तू ज्ञानी राया या भक्तांची रक्षिकाला या भक्तांच्या हट्टासाठी हृदय हो बैसा शंकर महाराजा माझी नौका किनाऱ्याला वेडी वाकुडी तुझी लेकरे तुझ्या विना त्या नाही कुणी रे वेडी वाकुडी तुझी लेकरे तुझ्या विना त्या नाही कुणी रे या वेड्याच्या हट्टासाठी चरणी हो ठेवा शंकर महाराजा माझी नौका किनाऱ्याला लागा शंकर महाराजा माझी नौका किनाऱ्याला लागा जय शंकर बेटा शंकर महाराजांनी ना हे सुंदर भजन ऐकलंय, त्यांच्याही डोळ्यातनं पाणी आलंय आणि ते तुझ्यावर इतके प्रसन्न आहेत की तुझ्याबरोबर आमची सगळ्यांचीच नौका आता ते किनाऱ्यावर लावणार आहेत. चिन्मय तू नव्हतीस बेटा बरेच दिवस, आम्ही खूप दिवसांनी महिन्यांनी ऐकतोय तुला, पण तुझे स्वर सदा न कदा आम्ही आळवत असतो. पुढचं कुठेच कार्यक्रम ठरला नसल्यामुळे मलाही पुढे काय आहे हा प्रश्न पडतो. हिमताई तुम्ही सगळं तुमचं ऑडिओ बंद आहे. एक शेवटचं आता म्हणजे जी शंकर महाराजांची शिकवण आहे मैं कैलाश का रहने वाला ते म्हणते आणि त्यांनी मग थांबूयात आपण त्या रोहिणीताई नेहमीच खूप छान गातात. रोहिणीताई गोगावले की अंबा मातेचा पदर त्यांनी पकडून घेतलाय की काय आणि मग तिचे ठुमकत ठुमकत नसते किंवा आम्ही त्या शब्दांशी खूप जोडलं जातो. तर हो खरंच हा ऐनवेळी कार्यक्रम झालेला आणि मला खरंच माहिती नव्हतं की मी काय संवाद साधणार आहे मी किंवा पण आई वेळेस आलेली आहे पण म्हटलं आता आई वेळेस आले पण आपण सांभाळून घ्यावं. डोळ्यात फक्त पाणी येतं कारण इतके आर्त स्वर आहेत आणि ते काळजाला भिडतात हो. आणि काळजाला भिडले डोळ्यातनं पाणी आलं की बोलता नाही येत. तर रोहिणीताई पुढील गाणं आपण शंभो शंकरा करुणाकरा जग जागवा शंभो 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 शंकरा करुणाकरा जग जागवा सांब सदाशिव हे त्रिपुरारी शंभो वेदोद्धारक दुःख निवारी शंभो सांब सदाशिव हे त्रिपुरारी शंभो वेदोद्धारक दुःख निवारी शंभो शंभो शंकरा करुणाकरा जग जागवा शंभो शंभो अंधार हालोपवा द्यावा प्रकाश नवा अंधार हा लोपवा
द्यावा प्रकाश नवा, चराचर जळाया चैतन्याची ज्योत चेतवा. हे शिवा चराचर उजळाया चैतन्याची ज्योत चेतवा. हे शिवा शंभो 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 शंभो. सन्मार्जली अंगणे पानावली बोधने, हो सन्मार्जली अंगणे पानावली बोधने. आसावला आसमंत अमृतात चिंबना हवा. हे शिवा आसावला आसमंत अमृतात चिंबना हवा. हे शिवा शंभो 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 शंभो. तू आपदा वारणारा, तू दुःखिता तारणारा, आपदा वारणारा, तू दुःखिता तारणा. होई कृपावंत विश्वातले आज भयंकरा शांत व्हा. होई कृपावंत विश्वातले आज अभयंकरा शांत व्हा. शंभो 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 शंकरा. करुणाकरा जग जागवा. शंभो 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 शंभो. धन्यवाद. कर्पूरगौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम. या शंभूचं आपण भजन आत्ताच ऐकलं. आता जाऊया पुण्याला उज्ज्वला त्यांच्या घरी. त्यांना विचारूया कुठलं भजन गातात ते. हा ताई, आज शुक्रवार आहे तर जोगवा म्हणूया की आणखीन एक भजनाला जाण्याचं जरा भारुडासारखं गीत असलेलं एक भजन आहे, तर ते कोणतं म्हणू? तुम्हाला जे वाटतं ते म्हणा. बर. आता हे तर खरं आम्ही ज्या वेळेला भजनाला जायचो तर दिवसातनं आमची रोज भजन म्हटलं तरी असायचं. तर त्यावेळेला कशी माझी धावपळ व्हायची त्याच्यावर मी थोडंसं हे केलेलं आहे, भजनच आहे हे. तर ते मी म्हणते. मागे एकदा जोगवा म्हटलेला होता म्हणून. भजनाला जाण्याची मजला खाई, राहिलंय स्वयंपाक करायचा. जायाचं शिवाच्या भजनाला, हो निघाले शिवाच्या भजनाला. जायाचं शिवाच्या भजनाला, हो निघाले शिवाच्या भजना. सकाळची भाजी शिल्लक होती, पाणी टाकून थोडी वाढवली. दाण्याचा कूट टाकलाय वर, दाण्याचा कूट टाकलाय वर. कुकरात लावलंय भाताला, हो निघाले शिवाच्या भजनाला. जायाचं शिवाच्या भजनाला, हो निघाले शिवाच्या भजनाला. अटीतटीची वेळ ही अशी, तेवढ्यात मंडळी सासरची आली. चहा पाण्याची त्यांना घाई, चहा पाण्याची त्यांना घाई. आल्यावर थापील भाकरीला, हो जायाचं शिवाच्या भजनाला. निघाले शिवाच्या भजनाला, हो जायाचं शिवाच्या भजनाला. मंडळी वाढली स्वयंपाक वाढला,
फ्रीज मध्ये नव्हता भाजीपाला, वाटण वाटायला वेळच कुठला, वाटण वाटायला वेळच कुठला, येताना आणीन मिरचीला हो, निघाले शिवाय भजनाला, जायाच शिवाच्या भजनाला हो, निघाले शिवाच्या भजनाला. त्यावेळेला माझे मिस्टर राजापूरला होते कोकणात नोकरीसाठी. नवरा दूरचा घरला येता, कुठे चालली तू भजनाला, जवळचा आहे की लांबचा पल्ला, जवळचा आहे की दूरचा पल्ला, येशील कधी तू घराला हो, निघाले शिवाच्या भजनाला, जायाच शिवाच्या भजनाला हो, निघाले शिवाच्या भजनाला. तुम्हाला सांगते ऐका जरा, पूर्ण होतील तुमच्याही आशा, संसार आपला सुखाचा व्हावा, संसार आपला सुखाचा व्हावा, चला जाऊ दोघही भजनाला हो, निघाले शिवाच्या भजनाला, जायाच शिवाच्या भजनाला हो, निघाले शिवाच्या भजनाला. महिन्याची शिवरात्र येता, रातभर भजनाची रंगत चढता, दुसऱ्या दिवशी सकाळची शाळा, दुसऱ्या दिवशी सकाळची शाळा, रात्रीच करूया डब्याला हो, निघाले शिवाच भजनाला, जायाच शिवाच्या भजनाला हो, निघाले शिवाच्या भजनाला. शाळेतून मुले घरी येता, त्यांचा अभ्यास घ्यायला हवा, लाईट जाता अंधार पडता, लाईट जाता अंधार पडता, शिव समर्थ सांभाळण्या हो, निघाले शिवाच्या भजनाला, जायाच शिवाच्या भजनाला हो, निघाले शिवाच्या भजनाला. मनाला माझ्या एकच आस, शिवभजनाची गोडी अवीट, जीवा शिवाची पडेल गाठ, शिवा शिवाची पडेल गाठ, शिवच येईल भेटायला हो, निघाले शिवाच्या भजनाला, जायाच शिवाच्या भजनाला हो, निघाले शिवाच्या भजनाला. धन्यवाद. खूप छान ताई. हेमाताई, आता तुमच्याकडे शेवटच्या भजनाकडे आपण वळूया. मैं कैलाश का रहने वाला, मेरा नाम है शंकर, मेरा नाम है शंकर, मेरा नाम है शंकर, मेरा नाम है शंकर. दुनिया को समझाने आया, करने कुछ अपना घर, मेरा नाम है शंकर, मेरा नाम है शंकर, मेरा नाम है शंकर, मेरा नाम है शंकर. यह दुनिया में कई रंग है, यह दुनिया में कई रंग, यह रंग निराला है, पाया न भेद किसने, यह गहरा ही गहरा है. मुझे वही जानता है जो खुद को समझता है, कुर्बान करी भी दौलत तो भी सवाल अधूरा है, सवाल अधूरा है, सवाल अधूरा है. मैं कैलाश का रहने वाला, मेरा नाम है शंकर, मेरा नाम है शंकर, मेरा नाम है शंकर, मेरा नाम है शंकर. समझे तो समझ ले, समझे तो समझ ले, बाद में पछताना है, हमारा क्या बिगड़ता है, तेरा ही नुकसान है,
लिखी पत्थर की दीवारों पर सुनना की लकीरें, वक्त आने पर याद होंगे हमारे ही फवारे, हमारे ही फवारे, हमारे ही फवारे। मैं कैलाश का रहने वाला, मेरा नाम है शंकर, मेरा नाम है शंकर, मेरा नाम है शंकर, मेरा नाम है शंकर। दुनिया को समझाने आया, कर ले कुछ अपना घर, मेरा नाम है शंकर, 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 मेरा नाम है शंकर। जय शंकर। किती सुंदर. सहजपणे तुम्ही कैलास पर्वतावर आम्हाला घेऊन गेलात. आणि असं आहे ना, की यानंतर कोणी काही बोलूच नाही असा तो क्षण आहे. बस तेच रूप, ते त्यांचे डोळे, भेदक डोळे, त्याचं ते गोडीलं गोजिरं रूप, ते सगळं डोळ्यासमोर येत आहे. ते आपल्याकडे बघतात आहे, महादेव आपले वडील. आणि आता आपण इथेच थांबूया, त्यांना आपल्या हृदयात ठेवूया आणि हळूच त्यांच्या चरणावर नमस्कार करूया, रजा घेऊया. इथेच आम्ही थांबलो आहोत. अगदी अचानक हा कार्यक्रम ठरला. शंकर महाराज घडवून आणला, इतकंच म्हणेन. रजा मागते. जय शंकर. जय शंकर.